सोमवारी रात्री नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना एक अत्यंत लाजिरवाणी घटना ही घडली। महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावानं त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। यावेळी काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचाही प्रयत्न केला। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्थानकामध्ये असं लाजिरवाणं कृत्य करणाऱ्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ करण्यात आली, तसंच अश्लील शेरेबाजीही करण्यात आली। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रजत, एवढी हिंमत येते कुठून? आधी पोलिसांवर कुऱ्हाडीनं हल्ला, दगडफेक, आता थेट वर्दीतल्या महिलेचा विनयभंग, नेमकं काय घडलं? नक्कीच अत्यंत लाजिरवाणी घटना जी आहे ती त्या दिवशी रात्री त्या ठिकाणी घडल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। संबंधित महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना त्या ठिकाणी अनेक जे स्ट्रीट लाईट्स होते ते बंद होते आणि त्या ठिकाणी फ्लायओव्हरचं काम सुरू असल्यामुळेही रस्त्यावर जो आहे तो एक अंधाराची स्थिती होती आणि त्याचाच फायदा काही जमावातील माथेफिरूंनी घेतला। महिला पोलीस कर्मचारी आपल्या पथकासह त्या ठिकाणी समोर जात असताना काहींनी तिला खेचण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे आणि वर्दीवर हात घालून लैंगिक भावनेने कपडे खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामुळे याची कडे महिला पोलिसांनी केली। त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे संपूर्ण घटना अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आणि जी काही एक हिंसाचाराची घटना त्या ठिकाणी घडलेली होती त्या संदर्भात जो FIR नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेला आहे त्याच्यामध्येही त्याचा उल्लेख आहे आणि हे जे जमावातील काही माथेफिरू होते त्यापैकी काहींना अटक करण्यात आलेली आहे, इतरांचा शोध सुरू आहे। त्या ठिकाणी फक्त एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत अशी घटना घडली आहे असंही नाही, इतर ज्या महिला पोलीस कर्मचारी होत्या त्यांनाही अश्लील शेरेबाजी करण्यात आली आहे, अश्लील शिवीगाळ करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास अगदी सखोलपणे करायला हवा आणि जे हे काही माथेफिरू आहे जे कठोर शिक्षा मिळावी याची व्यवस्था आता पोलिसांनी करण्याची गरज आहे। निश्चित आता काय कठोर शिक्षा केली जाते याकडे लक्ष असेल। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।